नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. नागपुरात शेतकरी उतरले रेल्वे ट्रॅकवर. बच्चू कडूंचा समृद्धी महामार्गावर चक्काजाम. इंदापूर येथे शिवसेनेच्या लाभ वितरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी नेत्यांनी घातला खोडा. भारतीय किसान संघाचे शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतीचे अमाप नुकसान. भयंकर. 17 वर्षीय मुलाने किरकोळ वादातून प्रेयसीला जिवंत जाळले. ठाण्यातील प्रकार. राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला नागपुरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी समृद्धी महामार्ग आणि हैदराबाद महामार्गावर चक्काजाम केला. त्याचवेळी अनेक शेतकरी रेल्वे ट्रॅकवर उतरल्याने रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, वीज बिल माफी आणि पीक विमा रकमेच्या थकबाकीबाबत मागणी करत राज्यभर शेतकरी आंदोलने सुरू आहेत. नागपूर हे या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले असून आज सकाळपासून हजारो शेतकरी शहराकडे निघाले. कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. काही शेतकरी गटांनी नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात आणि खापरखेडा भागात रेल्वे ट्रॅकवर उतरून निदर्शनं केली. शिवसेना आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत पात्र नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वितरण कार्यक्रम इंदापूर येथे श्री हनुमान व श्री गणेश मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत सर्वसामान्य, गरीब, गरजू महिला वर्गाला साहित्य मिळणार होते. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत सर्वसामान्य, गरीब, गरजू महिला वर्गाला साहित्य मिळणार होते. तसेच लाभार्थी महिलांना आपणास लाभ मिळणार असल्याचे पत्र देखील देण्यात आले. महिला वर्गाला पनवेल येथे जाता येत नसल्यामुळे हा कार्यक्रम शिवसेनेचे नेते भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी इंदापूर तळाशेत पंचायत समिती गणात आयोजित केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खोडा घातला. त्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. हा रडीचा डाव असल्याचे युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी बोलताना सांगितले. मी बिरवाडीमधून आलेले आणि आज जर शिक्षणाच्या माध्यमातून या उपक्रम राबवत असतील तर मग विरोधकांच्या पोटात का दुखावं आणि विरोधकांनी ह्या महिलांनी आज इथे येऊन काय करावं. सकाळी उठल्यापासून मुलांना घरी ठेवून आलेली आहेत महिला मंडळ. त्यांनी आता काय करावं. याच्यामध्ये काय सरकारचा काय दोष आहे. काय एवढा 6 महिन्यापासून हा जो कार्यक्रम चालू होता तेव्हा कोण बोलले नाही की थांबा म्हणून. मग आताच कसं का थांबवलाय. या डामचा काय दोष. आम्ही 7 वर्षापासून पोरांना घरात ठेवून तिथे आलेलो आहे. आधी भांडी वाटप झाली 200 महिन्यांना झाली. काय जण मानगावमध्ये भांडी वाटप झाली तेव्हा नाही थांबवलं. मग ह्या कार्यक्रम का थांबवला. कोण गरीब आज गाडी भाडं उलटा 100-200 रुपये काय रजा काढून आले. मग कामाचा खोळंबा करून यासाठी आले का एवढ्याला. आणि याची नुकसानाची भरपाई कोण देणार. रायगडचे खासदार या मतदारसंघाच्या आमदार आणि मंत्री यांनी या ठिकाणी कार्यक्रम होऊ नये म्हणून खोडा घातलेला आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. माझाच फोटो लागला पाहिजे, माझ्या पप्पाचाच फोटो लागला पाहिजे. इतर कोणाचे फोटो लागले की त्याच्या पोटात दुखतो. आणि या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय नामदार भरत गोगावले यांची वाढली लोकप्रियता पाहून त्याला फार या ठिकाणी पोटदुखी झालेली आहे. त्यांच्या पायाखाची वाळू सरकलेली आहेत. आणि भविष्य कालावधीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीला या ठिकाणी त्यांना नक्कीच लोक जाब विचारतील. आणि म्हणून मी सांगेन की फक्त स्वतः कुटुंब घेऊन अशा प्रकारे वागणाऱ्या खासदारांना आणि मंत्र्यांना आमचं शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान आहे की अशा प्रकारे तुम्ही कराल फार काय टिकणार नाही. भविष्य कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला आम्ही धडा शिकू असेल. तसेच रोजगार हमी खात्याच्या ज्या योजना आहेत त्या ठिकाणी जॉब कार्डच्या माध्यमातून कोटा शेड असेल, सिंचनासाठी विहीर असेल, अशा विविध योजना आपण गावखेड्यावर गाववाडी वस्तीवरील नागरिकांच्या सेवेसाठी आपण थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केलाय. आणि त्याच उपक्रमांतर्गत आज या ठिकाणी विविध योजनांचा लाभ वितरणाचा सोहळा संपन्न होत आहे. आणि इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जवळपास 700 पेक्षा अधिक कामगारांना या ठिकाणी जो भांडी संच आहे त्या भांडी संचाचं वाटप या ठिकाणी होणार होतं.
पण काही विरोधकांनी त्या ठिकाणी बांधकाम कामगार विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून हा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी रद्द करण्यास भाग पाडलाय। सर्वप्रथम मी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो, कारण ही सर्व गोरगरीब जनता ही अनेक काळ या योजनांपासून वंचित होती, पण त्या गोरगरिबांना जेव्हा कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी माननीय आमदार भरतशेठ गोगाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ज्यावेळी आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही जेव्हा गाववाडी वस्तीवर जाऊ लागलो आणि त्या योजनांचा लाभ देऊ लागलो, त्यावेळी विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्याच्यामुळेच त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी रद्द करण्यात त्यांनी प्रयत्न चालू केले। आमच्या माहितीप्रमाणे कामगार विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांवरती प्रचंड दबाव टाकून हा कार्यक्रम होता कामा नये आणि आमचा मतदारसंघ आहे अशा काही त्यांनी वल्गना केला। पण मला त्यांना हेच सांगायचं आहे, हा मतदारसंघ कोणाची मालकीचा नाही, हा माणगाव तालुका आमचा आहे आणि इथले जे गोरगरीब जनता आहे ती सुद्धा आमची आहे। त्याच्यामुळे या गोरगरीब जनतेला सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तुम्ही हा जो रडीचा डाव खेळलाय त्या रडीच्या डावाचा मी शिवसेनेच्या वतीनं आणि जी तमाम आज मंडळीत उपस्थित राहिले त्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये ही सर्व जनताच या ठिकाणी देणार आहे। आताच माननीय आमदार भरतशेठ गोगाले साहेब यांच्याकडे जिल्हा प्रमुखांनी आपल्या संपर्क साधलाय, ते आपल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आता जो आपला लाभ वितरण त्या ठिकाणी थांबलाय तो आपल्याला कशा प्रकारे देता येईल यासाठी माननीय आमदार भरतशेठ गोगाले साहेब यांच्याकडे आम्ही चर्चा करून त्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून आज ही 500-600 लोक त्या ठिकाणी सकाळपासून आज खोळंबले आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांची सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांनी आपल्याला या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलाय, ज्यांनी खोडा घातलाय त्यांना एका निवडणुकीत आपण जोडा दाखवावा अशी विनंती सुद्धा आम्ही तुम्हाला करतो। कारण विविध शेतकरी असतील, कष्टकरी असतील, मजूर असतील, प्रत्येक जण आपापल्या कष्टाने आपापला संसार उभा करतो आणि त्यांना जर शासनाच्या योजनेच्या वतीने काही थोडाफार हातभार लागत असेल तर विरोधकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करण्याबाबत PM आशा आधारित भावाने भात व कडधान्य शेतमालाची सरकारी खरेदी केंद्रे सुरू करणे, वन्य प्राण्यांमुळे भात पिकाचे नुकसान व त्रासापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, पूरस्थिती पार्श्वभूमीवर गुरांसाठी चारा उपलब्ध करणे, रब्बी हंगामातील कडधान्य लागवड आदी विविध मागण्यांबाबत भारतीय किसान संघातर्फे तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र काटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी एक निवेदन मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांच्याकडे सादर करण्यात आले। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रायगड जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यातील शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे व मोठा चक्रीवादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले। 15 ऑक्टोबर नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील उर्वरित पिकांचे विशेषतः भात, कडधान्य व इतर नगदी पिके मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 तालुक्यात परतीचा वादळी पावसामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी हताश झालाय। भात कापणीची वेळ असतानाच पाऊस पडल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली। भात पीक जमिनीवर पडून पुन्हा रुजायला लागले। शासनाने प्रत्येक गुंठ्यामागे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जाते। स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्याची मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात मोठे आर्थिक उत्पन्न भात शेती व मासेमारीतून मिळते। गेल्या 8 दिवसांपासून मासेमारी देखील ठप्प आहे। ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। क्षुल्लक वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या प्रेयसीला तिच्या घरातच जाळून टाकण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात 17 वर्षीय मुलगी सुमारे 80% भाजली। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। ठाण्यातील कापूरबावडी परिसरात ही घटना घडली। एका 17 वर्षीय मुलाने त्याच्या 17 वर्षीय मैत्रिणीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। मुलगी घरात एकटी असताना अचानक तिच्या घरातून धूर येऊ लागला। त्यानंतर कुटुंबातील सदस्य घटनास्थळी धावले असता त्यांना मुलगी आगीच्या ज्वालांमध्ये ओरडताना दिसली। त्यावेळी तिचा मित्र घरातच होता।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.